आई बघ बघ आमच्याकडे. अगं तुझा संपत आलाय आई. सिद्धू भाऊ ना. संपत अरे माझं पोरगा संपत 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 रे संपत संपत माझा रे तुझे सिद्धू बाबा भावना हे जिवंत रे. माझे पोरं सुरक्षित आहेत रे. माझे पोरं सुरक्षित आहेत. आई बस. हे काय आहे? काय आहे सगळं? एक बातमी काय आली? तुम्ही आमच्या फोटोलाही आड घातलेत. कुणी पसरवली ही बातमी? अरे एका बातमीवरून आम्ही मेलो असा समजही करून घेतलात. आमची शोक सभा पण आयोजित केलीत. काय चाललंय हे सगळं? रेणुका तू तरी थांबवायचं हे सगळं. आणि हा काय अवतार करून घेतलायस? तुझा नवरा संपतराव गाडे पाटील अजून जिवंत आहे. जा आणि पहिलं मंगळसूत्र गळ्यात घाल. मी खरंच सांगते, मी सगळ्यांना सांगत होते की हे सगळं खोटं आहे. लक्ष्मीताई पण तेच म्हणत होत्या की असं असणं शक्यच नाही. अगदी बरोबर आहे तुमचं. हा आम्ही सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला पण कोणी आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हता. शक्य झालं असतं पण या तिघांच्या आयुष्याची दोरी भलतीच बळकट आहे. सगळ्या प्लॅनची वाट लागली. चला गावातले सगळे पोस्टर खाली काढा आणि त्या जागी संपतराव, सिद्धू आणि भावना यांचं सहर्ष स्वागत म्हणून पोस्टर लावा. निघा. संपतराव गाडगे पाटलांचा दादा मला खरं खरं सांग, नेमकं काय घडलं? मुद्दाम केलंय कोणीतरी हे सगळं. हे ज्याने कोणी केलंय ना त्या व्यक्तीचं मला फक्त नाव कळू दे. आई शपथ सांगतो सोडणार नाही त्याला. अरे पण सिद्धू, ती बातमी खरी होती, झालेला ऍक्सिडेंट खरा होता आणि या सगळ्या याच्यामध्ये पायलट सोडून तिघांचाही मृत्यू झाला, तर एवढा योगायोग कसा काय? म्हणजे नेमकं खरं काय सिद्धू? नाही दादा, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. खरंच तसाच ऍक्सिडेंट झाला आणि त्यात मृत्यूही झाले. पण खरं तर त्या हेलिकॉप्टर पाशी मी, सिद्धिराज आणि काका आम्ही पोहोचूच नाही शकलो कारण आमची गाडी रस्त्यातच बंद पडली. हो, मला सुद्धा असं वाटत होतं की तुम्ही सुरक्षित असाल. मी तसं सांगितलं पण सगळ्यांना, पण कोणी माझ्यावर विश्वासच ठेवला नाही. रेणुकाताई, मी काय म्हणतोय, आता हे तिघही सुखरूप परत आलेत ना. अहो संकट टळले ना, मग का हा विषय जाऊ दे ना. अहो इतक्या लोकांचं प्रेम, इतक्या लोकांच्या सदिच्छा या तिघांच्या पाठीशी होत्या म्हणून हे परत आले. अगदी खरंय रेणुकाताई. सगळ्यात आधी तिघांची दृष्ट काढा. मोठं अरिष्ट टळलं बघा. देवाचे लाख लाख आभार. मी काढणारच होते दृष्ट. ही ज्यांची पत्रिका आहे त्यांच्या सासऱ्यांच्या म्हणजेच संपतरावांच्या जीवाला धोका आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? आम्ही जर हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचलो असतो तर आमचा जीव गेला असता. म्हणजे गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरली असती.
माझ्या जीवाला खरंच धोका आहे. काय वेड्यासारखं बोलताय पप्पा तुम्ही? तुमच्यासोबत मी आणि भावना होतो, आमचा होणारा बाळ होतो. आपण कोणीच वाचलो नसतो ना, मग कशी काय भविष्यवाणी खरी ठरली असती? सिद्धिराज, आता सगळेच खूप टेन्शन मध्ये आहेत. तुम्ही प्लीज शांत राहा. शांत राहायचे दिवस गेलेत भावना. हे जेणे कोणी केलं ना त्या व्यक्तीला उत्तर द्यावंच लागणार आहे. हो, पण त्याआधी आपल्याला एक प्रेस रिलीज द्यावी लागेल आणि त्यामध्ये सांगायला लागेल की हे जे सगळं काही घडलंय धडधडीत खोटं आहे. तुम्ही तिघही सुखरूप आहात असं त्या प्रेस रिलीज मध्ये सांगावं लागणार आहे आपल्याला. बरोबर आहे दादा. प्रेस रिलीज मध्ये अजून एक वाक्य ऍड करायला सांग. जो घडलाय तो अपघात होता का घातपात हे आमच्या परीने आम्ही शोधून काढूच, पण त्या गुन्हेगाराला आम्ही सोडणार नाही. का देवा, का एका मागोमाग एक माझ्या मुलांच्या आयुष्यात संकट आणतोस? आज जर माझ्या भावनाला काही झालं असतं ना तर तुला कधीच माफ केलं नसतं. अन्न पाणी त्याग केला असता, प्राण सोडले असते तुझ्या पायाशी. हात जोडते देवा, माझ्या मुलांच्या आयुष्यातली संकट थांबव. त्यांच्या आयुष्यात जी वादळं घोंगावतात ती माझ्या पदरात टाक, पण माझ्या मुलांना सुखी ठेव, सुखी ठेव. वरद, ए वरद, चल बाहेर ये बघू. अरे बाबा आलेत तुझे तुला भेटायला, ये बाहेर ये. वादळ पदरात टाक म्हटल्याबरोबर दारावर वादळ आणलंस रे देवा. काय कुठे काय? हे बघ, मी तुला भेटायला आलो नाहीये, मी माझ्या मुलाला भेटायला आलोय. वरद कुठे आहे? वरद परत घरी नाही. घरी नाहीये? मग कुठे गेला? कुठे म्हणजे मित्रांना भेटायला गेलाय. का? का म्हणजे काय, दिवसभर घरात बसून बसून कंटाळा आला होता त्याला, म्हणून गेलाय मित्रांना भेटायला. हो, अगं मग माझ्याकडे पाठवायचं, मी भेटलो असतो त्याला, वडील आहे मी त्याचा. संतोष ऐक ना, आज काय घडलंय ना याची तुला कल्पनाही नाहीये. मी विनंती करते, आज वाद घालू नकोस. अरे मी वाद करतो? मी कधी वाद केले? तू असं म्हणतोस असं काय मीच नेहमी भांडण करत असतो? मी कशासाठी आलोय? वरदला भेटायचंय, त्याला भेटून जातो. हो बाबा, येईल तो, आला की भेट, पण शांतपणे थांब. आहे का कोणी घरात? हो हो, या ना सोमू भाऊजी. अहो अहो, बघा तरी कोण आलंय. या या. अहो अरे सोमू, अरे किती दिवसांनी कसा आहे? मस्त मस्त. कसा आहेस तू? बस बस बस, मी ठीक आहे. बस बस बस. काय एकदम असं अचानक कसं काय रे? म्हणलं बघावं शास्त्रज्ञ घरात आहेत का. अरे काय शास्त्रज्ञ वगैरे? अरे हो, मग मित्र एवढा मोठा शास्त्रज्ञ झालाय, मग अभिनंदन करायला नको का? शास्त्रज्ञ वगैरे काय नाही. अरे आणि छोटीशी गोष्ट आहे, अभिनंदन कसलं करतोय? अरे श्रीनिवास, एवढं महत्वाचं पेटंट मिळवलंयस तू, म्हणून गावात तुझा सत्कार होणार आहे. काय सांगताय? अय्या,